सुवर्णा नावाची मुलगी आम्हाला फील्डमध्ये सापडली, ह्याच्यामध्ये दोबदनवाड्यामध्ये, जेणे की आम्ही फील्ड व्हिजिटसाठी गेलो होतो. PLHA विंगची आमची होम व्हिजिट असते, त्या व्हिजिटसाठी. त्यावेळेस आम्हाला एक मुलगी अशी फिरताना दिसली की नाही का, ती इथं नवीन आहे आणि ओळखीचं असं काही नाही आहे. ती पत्ता विचारत होती. तर प्रत्येक केपीताई ह्या ज्या आहेत ते तिला सांगत होत्या की इथून, म्हणजे तिला मदत असं कोणी करत नव्हतं. आणि राहुल आणि म्हणजे माझ्यासोबत जो ORW म्हणून काम जो करतो, आउटरीच वर्कर म्हणून बाबू शिंदे म्हणून जो काम करतो, मग आम्ही दोघांनी जाऊन तिथं माहिती घेतली तिची. तर तिने आम्हाला माहिती सांगण्यास टाळाटाळ केली. तरी पण आम्ही तिला म्हटलं की नाही का, तुझं नाव वगैरे सांग, तू या ठिकाणी नवीन आहेस का? तर ती काहीच बोलत नव्हती. श्रुतिकाने जी आत्ता केस सांगितली, तर त्या संदर्भात जर आपण विचार करायला गेलो की नेमकं या केसच्या बाबतीमध्ये काय घडलं आणि कशा पद्धतीची घडली आणि आपण काय मदत केली, 2-3 गोष्टी कांगोर याच्यामध्ये दिसून येतात आपल्याला. की ही जी मुलगी आहे, ही मुलगी बेसिकली आईबरोबर चर्चा केल्यानंतर दिसलं की तिचं बेसिकली बिहेवियर या पद्धतीचं आहे की ती सतत घरातून पळून जाते. मनोरुग्ण आहे नाही आहे याच्याविषयी कन्फर्मेशन नाही, परंतु तिची घरातून जाण्याची ही जी पद्धती आहे हे मात्र आपल्याला कन्फर्म झालं तिच्या मामाकडून आणि आईकडून. आता बुधवार पेठमध्ये ती दुसऱ्या एरियामध्ये जर कुठे भेटली असते तर कदाचित कुणीतरी ती वेगळी मुलगी आहे किंवा हरवली आहे म्हणून तिला घरापर्यंत पोचवलं गेलं असतं. परंतु बुधवार पेठमध्ये जर ही मुलगी अजून काही कालावधीपर्यंत जर राहिली असती तर कदाचित तिचं ट्रॅफिकिंग होणं सहज शक्य झालं असतं. जामनेर जळगाव खानदेसून आलेली माझी मुलगी इकडे पुण्याला पोलीस स्टेशनला जप्त होती. तर सकाळी आली मी. आम्ही फील्डमध्ये चाललो होतो, अशोक मेडिकल म्हणून होम विजिट करणार होतो. त्यावेळेस आम्हाला एक न्यू केपी दिसली. तर आम्ही काउन्सिलरला बोललो की न्यू केपी दिसते. तर ती आम्ही दोघांनी तिला नीट बघितली. मग म्हणलं हा न्यूच आहे, आपण तिला जाऊन विचारू. मग तिला सगळं विचारायला आलो. त्यावेळेस आम्ही विचारलं तिला, तू कुठल्या वाड्यात आली राहायला? माझं नाव छाया साळवे, मी पियर म्हणून काम करते. मी तिथं बसलेली असते, कोणी आलं नवीन तर इथं सांगते. आणि ती एक आली होती, 17 वर्षाची मुलगी होती. तर मी ह्या सुतेका मॅडमला सांगितलं, म्हणलं एक मुलगी आलेली आहे तर लवकर या म्हणून तिला बोलवून घेतलं. त्या आल्यावर मग तिला गोड बोलून आम्ही इथं आणल्यानंतर वही बी सगळं विचारलं, कुठं राहते काय राहते सगळं विचारलं. म्हणलं जसं मी झालेली इथं गल्लीमध्ये तसं तुम्ही होऊ नका आणि इकडं या गल्लीमध्ये जाऊ नका. म्हणलं ही गल्ली बेकार आहे असं तसं समजून आणलं इथं. मग मला मॅडमनं फोन केला की तुम्ही या पोलीस स्टेशनात जमाय. मग मी मालेगावून परवाच्या दिवशी आली. मग काल बसली मी. माझं पैसे नाही, काहीच नाही. मी काय करू शकते? मी आज काल निघाले, माझं सिलेंडर गाण ठेवलं, मी तेव्हा इकडे आली. माझ्या आउटरीच वर्करनी मला फोन करून सांगितलं की एक एरियामध्ये एक मुलगी आलेली आहे जी खूपच लहान दिसते आणि ती कावरी बावरी होऊन आता ज्या स्पॉटला मी थांबली आहे त्या स्पॉटवरती दिसत होते. रेग्युलर आमच्या फील्डवर्कमध्ये आम्हाला कुठली नवीन मुलगी आली तर ती आम्ही लगेच आमचे पियर किंवा आमचे ORW काउन्सिलर जे असतात ते आम्हाला इन्फॉर्म करतात. आणि कशी राहशील, येशील का इकडे पुन्हा साईडला येशील का? नाही इकडं कधी आली? मग नाही बाबा, मी जळगावला काम करणार आहे, राहणार आहे.